नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये जर पाहिलं तर महसूल विभागानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता जर पाहिलं तर जमीन मोजणी संदर्भातील महसूल विभागानं मोठा निर्णय घेतलेला आहे। नेमका तो निर्णय काय आहे? त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जमीन मोजणी जर पाहिलं तर आता फक्त 30 दिवसांमध्ये कंप्लीट होणार आहे। याच्यामुळे काय होणार आहे, मोजणीसाठी जे काही अनेक प्रकरणं पेंडिंग आहेत त्याचासुद्धा निपटारा मोठ्या प्रमाणामध्ये आता होणार आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क भरून देखील तुमची जी काही जमिनीची मोजणी असेल ते 6-6 महिने होत नव्हती। जमीन मोजणीसाठी 6-6 महिने वाट पाहावी लागत होती, परंतु आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊन ही मोजणी काय असेल ते जलद गतीने होऊन फक्त 30 दिवसांमध्ये आता तुमची मोजणी होणार आहे। याबाबतची जी काही अधिसूचना आहे ती सुद्धा जारी केलेली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेली आहे। याच पद्धतीनं जर पाहिलं तर राज्यातील शेतकरी आणि जमीनधारकांसाठी राज्य सरकार महसुलाच्या अंतर्गत आणखी सुद्धा यामुळे आता काय होणार आहे तर आता पोट हिस्सा असेल किंवा रद्द कायम किंवा बिगर शेती, गुंटेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी असेल किंवा वन हक्क दावे मोजणी असेल किंवा नगर भूमापन मोजणी असेल, गावठाण भूमापन मोजणी असेल किंवा त्याच्या सीमांकन आणि जर मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलद गतीनं पूर्ण होणार आहे, असं सुद्धा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर महसूल मंत्री म्हणाले की राज्य सरकारने पोट हिस्सा, गुंठेवारी, जमीन संपादन मोजणी, नगर व वन भूमापन, गावठाण आणि सीमेलगतच्या जे काही जमिनींचे स्वामित्व आहे तसेच प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याची जी काही योजना तयार केलेली आहे असं सुद्धा यावेळी म्हटलेले आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करण्याचा सूचना दिल्यानंतर या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे असं सुद्धा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। तसेच जमीन मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांमध्ये निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांचा नियुक्ती करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। यावेळेस या निर्णयामुळे काय होणार आहे तर अनेक वर्षापासून जे काही प्रलंबित असलेली प्रकरणं असतील त्यांच्यामध्ये लाखो जमीन मोजणी प्रकरणे मार्गी लागण्याच्या तयारीमध्ये आता आहेत आणि यामुळे जमीन मालक किंवा शेतकरी असतील किंवा बांधकामकार असतील किंवा व्यावसायिक असेल किंवा तसेच सामान्य नागरिकांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे असं सुद्धा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर हे जे काही खाजगी भूमापक जमीन मोजणीचे काम करतील आणि त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी त्यांचे प्रमाणीकरण करणार आहेत आणि चुकीची मोजणी किंवा नोंदीमुळे अनेकदा जमीन व्यवहारामध्ये गोंधळ आणि वाद निर्माण होतात। हे टाळण्यासाठी पारदर्शक मोजणी प्रणाली लागू केली जात आहे। यामुळे जर पाहिलं तर सर्वेक्षणाची प्रक्रिया जलद, अचूक आणि पारदर्शक होण्याची मदत सुद्धा होईल असंही सुद्धा म्हटलेलं आहे। या नव्या निर्णयामुळे मोजणीसाठी विलंब होणार नाही, तसेच सहकारी कार्यालयांचे जे काही हेलपाटे आहेत ते हेलपाटे कमी होतील। शेतकऱ्यांना जमीन नोंदी, सीमारेषा असेल आणि मालकी संबंधीतील कामे लवकर पूर्ण करता येतील। तसेच जमीन मोजणी आणि सर्वेक्षण वेगाने झाल्यामुळे शेती विकास, सिंचन प्रकल्प आणि जे काही ग्रामीण विकास कामांना गती मिळेल। तसेच जमिनीमधील जे काही वादविवाद आहेत ते लवकर सुटतील आणि मालमत्ता हक्क अधिक मजबूत होईल असं सुद्धा यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। तर याच्यामुळे आता संपूर्ण जे काही तुम्हाला 6-6 महिने वाट पाहावी लागत होती ते आता पाहण्याची गरज नाही, याची अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। अशाच पद्धतीनं नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।